शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट आहे। आपल्या कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, शेतकरी बांधवांना आता नवीन संधीसुद्धा मिळणार आहे। सध्याची महागाई वाढत चाललेली आहे व शहराकडे खर्च काय तर आत्ताच गावाकडे राहणाऱ्या माणसांचाही खर्च वाढत चाललेला आहे। तर गावाकडचे लोक हे शेती करतात, त्यातून मिळणाऱ्या पैशातून घर चालवतात, पण काही तरुणांना गावाकडे जास्त विकास नसल्याकारणाने बेरोजगार राहावं लागतं। त्याचा विचार करून कृषी विभागाने प्रत्येक गावात कृषी मित्र योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे। या योजनेत मिळणारे मानधन म्हणजे 18,000 रुपये असणार आहे। या संदर्भात पात्रता काय असणार आहे, महिलांना काय संधी मिळणार आहे, या योजनेचा लाभ कसा मिळवायचा आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजूनही आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा फॉलो व सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक सरकारी योजना असो, शेतकरी योजना असो, महिला व बालविकास अंतर्गत योजना असो, सगळी सविस्तर अपडेट देण्यात आलेली असते। त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। शेतकऱ्यांना शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यासाठी आता थेट कृषी विभाग एक महत्त्वाची योजना राबविण्यात येत आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होणार आहे। ही माहिती आपले कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। शेतकरी नक्कीच या निर्णयामुळे खुश असेल, कारण ही एक योजना आहे जी प्रत्येकाला गावाकडे राहून या योजनेचा लाभ मिळवू शकणार आहेत व प्रत्येकाकडे गावाकडे पोहोचणार आहे। तर या योजनेत मिळणारे मानधन म्हणजेच कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळावी म्हणून पहिल्या टप्प्यात 11,587 पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे। ही प्रक्रिया जिल्हा स्तरावर राबविली जाईल। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला 18,000 रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे। हे मानधन दर 3 महिन्यांना दिलं जाईल। सरकारचा उद्देश हा 1 जूनपासून ही योजना सुरू करण्याचा आहे। तर जे शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे 1 जूनपासून या योजनेचा लाभ तुम्ही मिळवू शकता। प्रत्येक 3 महिन्याला तुमचं मानधन दिलं जाणार आहे। वर्षाला 18,000 रुपयाचं मानधन असणार आहे। 11,587 जे काही नियुक्ती केली जाणार आहे कृषी मित्रांची, त्यामुळे लक्षात घ्या, शेतकरी बांधवांना संधी सोडू नका। कृषी मित्र योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटीसुद्धा आहेत। त्या अटी म्हणजेच शेतकऱ्याचं वय हे 40 वर्षापेक्षा कमी असावे। म्हणजेच काय, जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकता। शेतकऱ्यांचं वय हे 40 वर्षापेक्षा कमी असावे सांगितलेलं आहे। 40 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथं अपात्र असणार आहे। किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण असावे। तुमचं किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक हे तुमचं शिक्षण पूर्ण असायला पाहिजे आहे। संवाद कौशल्य चांगलं असावे, म्हणजे तुमचं जे काही बोलणं आहे किंवा जे काही कम्युनिकेशन आहे, ते संवाद करण्याचं जे कौशल्य आहे ते चांगलं असावं, जेणेकरून तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा संपूर्ण माहिती पटवून देऊ शकता किंवा शेतकरी बांधवांना मदत करू शकता। समाजकार्याची आवड आणि सोशल मीडियाचा वापर करता यावं। जर तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही कृषी मित्र म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडियाचा वापर येणं गरजेचं असणार आहे। समाजकार्याची आवड असणं गरजेचं आहे, कारण तुम्हालाही माहिती आहे की प्रत्येक शेतकरी बांधव हे आता कुठेही मागे राहिलेले नाही। गावाकडे असो, शहराकडे असो, प्रत्येक तरुणी हे सोशल मीडिया वापरता येतं। तर प्रत्येक शेतकरी बांधवांना सुद्धा आता हे सोशल मीडियावरती अपडेट्स मिळतात। प्रत्येक जी माहिती असू द्या, शेती रिलेटेड असू द्या, किंवा आता शेतकरी बांधव तर AIचं सुद्धा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सुद्धा शेती करत आहेत। कृषी मित्र या योजनेचे 30% महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे। तर आता लक्षात घ्या, महिलांना सुद्धा इथे राखीव जागा आहे, 30% महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यामुळे आता इथे महिलासुद्धा मागे राहणार नाही। त्यामुळे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, महिला असो किंवा तरुण असो किंवा तरुणी असो, नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात। कारण सध्या महागाई वाढलेली आहे। गावाकडे असो, शहराकडे असो, पैसा तर लागतोच। त्यामुळे नक्कीच इथे कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी जो निर्णय घेतला हे अतिशय चांगला आहे। 1 जूनपासून या योजनेचं जे काही पात्रता यादी असो किंवा जे काही अर्ज असो सुरू होणार आहे। 11,000पेक्षा जास्त कृषी मित्र लागणार आहे। त्यामुळे तुमची तयारी ठेवा। तुमचं वय 40 वर्षापेक्षा कमी आहे, तुमचं शिक्षण माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक झालं आहे, नक्कीच तुम्ही ते पात्र असणार आहे। या संदर्भात काहीही अडचणी असू द्या, काही प्रॉब्लेम असू द्या, नक्कीच कमेंट करून विचारा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।